कंगना राणावत आपण बघतोय की त्या काय बोलतायत, त्या म्हणतात की गटर जनरेशन आहे, त्याच्यानंतर कचरा आहे. त्या म्हणतात की यातल्या मुली इतक्या असंस्कृत आणि हिडीस आहेत की त्या गृहिणी होण्याच्या सुद्धा कुवतीच्या नाहीत, असं त्या म्हणाल्यात. दुसरी गोष्ट आहे की आपण बघितलं रामदेव बाबा, ते तर म्हणतात की तुम्ही भारताची बदनामी केली सगळ्या जेनझींनी मिळून. आणि यातल्या एकाही स्टेटमेंट पासून फारकत घेतलेली नाहीये बीजेपीने. बीजेपीने असं समोर येऊन सांगितलेलं नाही की याच्याशी आमचा संबंध नाही किंवा हे आमचं अधिकृत स्टेटमेंट नाहीये. हे सगळं त्यांच्याच इन्स्ट्रक्शन्सवर होतोय ना, हे त्यांच्याच इन्स्ट्रक्शन्सवर होत आहे. आणि काय संस्कृती बदनाम केली आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे अधिकार दिलेले प्रोटेस्ट करायचे, पीसफुली प्रोटेस्ट करायचे, महात्मा गांधीच्या रस्त्यावर चालून जर पीसफुल प्रोटेस्ट करताय, याच्यात भारताची बदनामी कसं होतीये? म्हणजे जर डेमोक्रेसीसाठी लढणं, तुमच्या एज्युकेशनसाठी लढणं, तुम्ही प्रोटेस्ट करणं आणि जर सरकारला प्रश्न विचारणं देशाची संस्कृती बदनाम करणं किंवा देशाला बदनाम करणं, तर ठीक आहे. मग कमीत कमी आम्ही घरात तर बसून नाही राहणार, शांत बसून राहून आम्ही भक्ती तर नाही करणार ना. आम्ही प्रश्न विचारू, आम्ही प्रोटेस्ट करू. आणि का नाही करावं? देशाची जी बदनामी आहे ती कशाने होती? देशाची बदनामी सरकारला प्रश्न विचारल्याने नाही होत, देशाची बदनामी आंदोलन केल्याने नाही होत. देशाची बदनामी तेव्हा होती जेव्हा 12-12 वर्षाच्या मुलींचे डोके फोडले जातात अमित शहाच्या ऑर्डरवर. देशाची बदनामी तेव्हा होती जेव्हा मुलींचे कपडे फाडले जातात मेल पोलीस ऑफिसर्सकडून. आणि बघितलं असेल तुम्ही, CNN, न्यूयॉर्क टाइम्स, अल जझीरा, रॉयटर्स, हे जेवढे मोठे न्यूज चॅनल्स आहे ना, ते मुंबई तक, येस, नाही मुंबई तक तर आपल्या देशात बोलतोय, पण हे जेवढे इंटरनॅशनल न्यूज चॅनल्स आहे त्यांनी दाखवलंय की पोलिसनी किती ब्रुटॅलिटी केली. तर बदनामी कशाने झाली? आमच्यामुळे झाली का पोलिसच्या ऍक्शनमुळे झालेली? कंगना राणावत म्हणतात की ज्या पद्धतीची पाश्चात्यकरण या सगळ्या तरुणींचं झालेलं आहे, ज्या पद्धतीचे पेहराव करून तिथे सगळ्या गोष्टी घडत होत्या, तर हे आपल्या संस्कृतीचं. कंगना राणावत बोलते, माझं काही ऑपोजिशन नाही. आय बिलीव्ह ज्याला जसे कपडे घालायचे ते तसे घातलेच पाहिजे. माझ्यावर त्याच्यावर अजिबात ऑब्जेक्शन नाहीये. कंगनानी मूव्हीज केलेल्या, शी इज अ ऍक्ट्रेस, शी इज अन ऍक्ट्रेस. का वाटतं तुम्हाला की कंगना राणावत खासदार आहेत मंडीच्या, त्या असं का बोलतात असं वाटतं तुम्हाला? की किंवा रामदेव बाबा का बोलतात? चालत नाही, ते करतच नाहीये, पिक्चर चालत नाहीये, पार्लिमेंट मध्ये कोणी विचारत नाहीये, फक्त त्यामुळे बोलतायत. पण आय होप त्यांचे पिक्चर चालतील सो दॅट शी कॅन डू समथिंग शी लव्स आणि हे असे फालतूचे स्टेटमेंट देणार नाही. आणि रामदेव बाबा, ते मला वाटतं रामदेव बाबांनी प्रोटेस्ट किती खराब होता यावर बोलण्यापेक्षा ना पतंजलीचे जे प्रोडक्ट्स आहेत त्यावर फोकस करावं. सुप्रीम कोर्ट बोलले की पतंजलीचे प्रोडक्ट्सच फॉल्टी आणि खराब आहेत आणि ते बॅन केलेत. म्हणजे जे कोरोनाचे पिल्स त्यांनी आणले होते, नंतर त्यांचे जे काही हनी आहे वाटतं त्यांचं ते फॉल्टी निघाले. तर तुम्ही तुमचे प्रोडक्ट्स आधी लक्ष द्या, नाही तर ती कंपनी बंद पडायची पतंजलीची. जनरल इन्शुरन्स पण सगळंच करतील ते. रामदेव बाबा नाही बोलले पाहिजे त्यांनी अंबानी अडाणी सारखं काहीतरी नाव लावलं पाहिजे.